एका वैज्ञानिकाने केलेल्या कार्यावरून एक म्हण पडली आहे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याचाच एक प्रत्यय अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात संपन्न झालेल्या 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत पाहावयास मिळाला. मूर्तिजापूर येथील इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनच्या सार्थकने चक्क महामार्गावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्याकरता एक यंत्र तयार करून त्यावर नियंत्रण मिळू शकते आणि असं अंमलात आणल्यास निश्चितपणे वाहनावर नसो किंवा वाहतुकीवर त्याचा मोठा परिणामही होऊ शकतो, जेणेकरून अपघाताच्या माध्यमातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सुद्धा कमी होईल. माझ्यासोबत आहे इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनचा सार्थक. त्याच्याचकडून आपण जाणून घेणार आहोत या बालवैज्ञानिकाने केलेल्या कार्याच्या बद्दल. मला सांग सार्थक, ज्या प्रकारे तू यंत्र बनवलेलं आहे आणि त्याचा मोठा एक फायदा वाहतुकीवर असेल किंवा महामार्गावर होणाऱ्या अपघातावर होणार आहे, ही आयडिया असेल किंवा ही कुठून कशी काय आलेली आणि काय नेमकं या यंत्रणामध्ये? सर, जेव्हा मी 7 इयर्स ओल्ड होतो, म्हणजे 7 इयर्सच्या बिटवीन मध्ये होतो, तर तेव्हा मी कार्डबोर्डनं बनवतो, म्हणजे पृष्ठानं बनवत जाऊ त्याला. स्टेअरिंग व्हील जसं की गाडीचं डॅशबोर्ड झालं, त्या अकॉर्डिंग मी त्याला प्ले करत जाऊ आणि ते सक्सेसफुल होत जाय. त्या अकॉर्डिंग मी आता प्लास्टिकवर बनवलेलं आहे, म्हणजे जे वेस्ट गाडी असते ऍक्सिडेंटल गाड्या, त्याच्यावरून मी ते बनवलेलं आहे. अच्छा, हे करण्याकरता तुला पूर्वीपासूनच छंद आहे की कोणी असं प्रवृत्त केलं? नाही सर, पूर्वीपासून मला छंद आहे, लहानपणापासून. जेव्हा मी फर्स्ट सेकंड मध्ये तेव्हापासून मला कारचा खूप छंद आहे. अच्छा, बरं, काय नेमका या यंत्राचा फायदा होणार आहे? सर, हे जे ऍडव्हान्टेज आहे ते म्हणजे की जेव्हा आपण गाडी शिकताना खूप मेनली ऍक्सिडेंट्स होतात, किंवा गाडी शिकता शिकता आपली जी ऍक्सिडेंट होते ना, आपण अवॉइड करू शकतो आणि फ्युलचं वाचन होते. फ्युलचं वाचन झाल्याने कसं घरातल्या घरात आपण घर बसल्या पूर्ण व्यवस्थित गाडी शिकू शकतो. म्हणजे नेमकं इंधनाचा सुद्धा याच्यामध्ये बचत होणार आहे. यस सर. म्हणजे जेणेकरून आपले इलेक्ट्रिसिटी वापर करून आपण एक कार शिकू शकतो. त्यात मेनली म्हणजे गाडीचा डॅशबोर्ड राहते, स्टेअरिंग राहते आणि खाली जसं की ओरिजिनल गाडीचा ब्रेक राहते, ऍक्सिलेटर राहते, बस तसं आहे सर. बरं, मला सांग की अपघातावर नियंत्रण कशा प्रकारे याच्यावर मिळू शकतो? सर, आपण हे गव्हर्नमेंटला ट्रान्सफर करू, त्यांना आवडलं तर ठीक. म्हणजे जसं की यांना कसं आपण घर एकच जागी बसून पूर्ण स्क्रीनवर गाडी पूर्ण शिकू शकतो, किंवा आपली गाडी कुठे चालली, आपली गाडी रोडवर आहे. आणि त्या गेम मध्ये जसं की एक टेस्ट असतात की असं एक गाडी येते, त्याच्यावरून आपल्याला हँडल करावं लागते की आपली गाडी आपल्याला वाचवायची आहे. ते म्हणजे ट्रक येतात, त्याच्यापासून आपल्याला आपली गाडी वाचवायची आहे. आताच नुकताच माझ्यासोबत सार्थकनी संवाद साधलेला आहे आणि सार्थकच्या म्हणण्यानुसार त्याच्या यंत्राचा जर वापर प्रशासनाने गांभीर्याने घेतला तर निश्चितपणे अपघातावर नियंत्रण असो किंवा इंधनामध्ये बचत मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि या होणाऱ्या अपघातापासून मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. मूर्तिजापूरवरून कॅमेरामन अमेय आगळेकरसह मी प्रतीक कुऱ्हेकर, भारत 24 तास, अकोला.